धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सिस्टल इन्स्टिट्यूट धुळे येथे BCA BBA विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सिस्टल टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA व BBA अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष 2022 ते 25 मध्ये BCAची विद्यार्थिनी पुष्पांजली मनोहर पाटील हिने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 10 CGPA मिळवत विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय हेमंत घरटे व संचालक डॉक्टर हंसराज पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकवृंदांनी तिचे अभिनंदन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी व अनुभव शेअर करत भावनिक वातावरण निर्माण केले. प्लेसमेंट ऑफिसर शैलेश भावे यांनी विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड प्रोग्रामविषयी मार्गदर्शन केले. तसेच HOD व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रविकांत शिरसाट यांनी BCA नंतरच्या करिअर संधीबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक नितीन विस्पुते व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्राध्यापक आशा मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सईद अन्सारी, प्राध्यापक केतकी कानेटकर, प्राध्यापक निकिता सोंजे, प्राध्यापक स्नेहल शुक्ल, प्राध्यापक कल्पना पाईकराव, प्राध्यापक सचिन लोंढे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मॅनेजमेंट अँड रिसर्च इथं वर्ष 2022 ते 2025 पर्यंत माझे डिग्री ग्रॅज्युएशन BCA कंप्लीट केलं. तर ह्या जर्नीमध्ये मला म्हणजे शिक्षकांचं खूप असं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं, जे की आपण बघतो बाहेरच्या कॉलेजेसमध्ये एवढं गायडन्स भेटत नाही. कॉलेज जरी लहान असलं तरी पण मला कोणत्याही गोष्टीची कमी इथं भासली नाही. आधीपासूनच म्हणजे फर्स्ट सेमिस्टरपासून अनमोल असे मार्गदर्शन. स्पेशल थँक्स टू HM पाटील सरांचं मला खूप मोठं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं. तसेच रवी सर, विस्पुते सर यांनी सुद्धा खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. आशा मॅडम आणि मला ते हळूहळू इझी वाटायला लागलं. आणि काय की म्हणजे काही एवढं हार्ड नाही. आता वाटतंय की BCA खूप इझी होतं. म्हणजे BCA सारखी इझी डिग्री मला कोणती वाटली नाही. सो आज मला थोडं का असं ना प्राऊड फील होत आहे. बट ही माझी काही फायनल सक्सेस नाही. इट्स जस्ट माय बिगिनिंग टू द वे ऑफ सक्सेस. थँक्यू. RCPT सायमाटी ते MCA कंप्लीट करते. पुढे माझं करिअर मला IT मध्येच करायचं आहे आणि चांगल्या असं MNC कंपनीमध्ये वेल रेप्युटेड जॉब घेऊन पुढे असं स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे की एका शेतकरी कुटुंबातील मुलगी पण काही कमी नाही राहत. आर्थिक अडचणी येतात भरपूर, पण आपल्यालाही स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं. ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी सिस्टल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांचे चेहरे आणि आता 3 वर्ष पूर्ण करून डिग्री प्राप्त करून जेव्हा बाहेर पडणार त्यावेळेचे चेहरे दोघांमध्ये बरंचसं डिफरन्स आढळतोय. खरी कॉलेज लाईफ काय असते हे या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्याला शिकायला मिळतं. आणि या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्यासोबत जे मित्र मैत्रिणी किंवा प्राध्यापक जे भेटलेले असतात ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. आम्ही सुद्धा आज जे गेट टुगेदर करतो तर ते कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबतच करतो.
क्वचित असे असतात की जे स्कूल जीवनातल्या मित्रांसोबत गेट टुगेदर करतात, पण मॅक्झिमम गेट टुगेदर हे कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबत असतं. का असतं तर त्याला कारण आपण एक मॅच्युअर्ड झालेलो असतो. काय 18 वर्षानंतर आपल्याला कळतं की कोणत्या मित्रांशी मैत्री करायला पाहिजे, मैत्रिणीशी मैत्री करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे. आता आपल्या सिस्टमबद्दल सांगायचं म्हटलं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केलंय किंवा नेहमी म्हणतात की ज्या वेळेस आम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेस आम्हाला मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पण दुर्दैवाने तिथं मिळाला नाही, आम्हाला सिस्टरला घ्यावा लागला. पण काही दिवसानंतर किंवा काही एक वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जो प्रवेश सिस्टरला घेतला तर आपण फायद्यात राहिलो. कारण की मोठ्या कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने टीचिंग केलं जातं किंवा इथले कॉलेजमध्ये कसं टीचिंग केलं जातं हे विद्यार्थ्यांना फरक जाणवायला लागतो. त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे परममित्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या मातोश्री, धुळे महापालिकेची नगरसेविका माननीय लताबाई पोद्दार यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आनंद शेठ मित्रपरिवार धुळे, द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे.